आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मास्तर नमस्कार. नमस्कार. कसे आहात? काय ठीक. मास्तर फार वाईट वाटलं. राणा गेल्याचं कळलं. त्याच्यासारख्या माणसावर देवाना असा सोडून गोवा. मास्तर थांबा. ती राणाची उधारी किती किती पैसे घेतले होते राणाने? आणि काळजी करू नका, मी सगळे पैसे देईन तुमचे. नाही मास्तर, त्याने पैसे घेतले नव्हते. उलट मीच त्याच्याकडून पैसे उधार घेतले होते. किंबहुना त्यानेच दिले होते ते. काय? हो, एका मागोमाग एक बिझनेस माझा ठप्प होत गेला. आणि काय करावा या विचाराने एके दिवशी स्टेशनवर रडत बसलो होतो. तेव्हा राणाने खिशातील होते नव्हते तेवढे पैसे माझ्याकडे काढून दिले आणि म्हणाला, होलसेलने फळं घ्या आणि विका. काहीतरी करा, पण रडत बसू नका. रडून काही साध्य होत नाही असे माझे काका सांगतात, असंही मला तो म्हणाला. मास्तर, राणाने दिलेल्या पैशात मी एक गाडी सुरू केली. आता बरं चाललंय. त्याने पैसे दिले नसते तर मी गाडीखाली जीव दिला असता. पैसे देताना त्याने सांगितलं की काकांना मी पैसे दिले असं सांगू नका, ते रागवतील. म्हणून तुम्हाला त्यांनी सांगितलं नसेल. कदाचित त्यामुळे तुम्हाला माहिती नाही. हे पैसे इतकी वर्ष माझ्या सोबत राहून थोडासा संयम, थोडासा नम्रपणे जर तुझ्यात आला नसेल तर काय अर्थ काय त्याला राणा? कधी कधी जबाबदारीची जाणीव कधी होणार आहे तुला राणा? मास्तर, पैसे असू दे. अहो, ज्याने मदत म्हणून तुम्हाला पैसे दिले तोच राहिला नाही आता. काय ह्या पैशांचं मी काय करू? त्याने सुद्धा घेतले नसते तुमच्याकडनं पैसे. असू दे. मास्तर, फार वाईट झालं. राणा गेल्याचं दुःख मलाही फार झालं. अहो, पूजेच्या दिवशी तो किती आनंदी होता, उत्साही होता. म्हणाला होता, मी सर्वांच्या पुढे निघून जाईन. पण अशा रीतीने निघून जाईल असं कळलं असतं तर. काळजी घ्या मास्तर. येतो मी. ए राणा, काळजी करू नको. तुझ्या बर्फीला, वृंदाला माझ्या लेकरांसारखी माया लावीन. काही कमी पडू देणार नाही त्यांना. नको काळजी करू सोन्या. माझी माया अभागी आहे रे. माणसांमध्ये आले आणि माझ्या जीवाभावाचं माणूस दुरावलं. राणा, पण तू काळजी करू नको. तुला जसा जीव लावणार होते ना मी, तसा जीव आता तुझ्या बर्फीला लावी.
काळजी करू, नको काळजी करू राणा. तुम्हाला वाटत असेल ना ही बाई काय शुभी आहे, काय बडबडतीये, असं नसतं. आत्मा घरामध्ये रेंगाळत असतो. आपल्या घरातली माणसं काय बोलतात हे ऐकत असतो तो. खरंच राणा, नको काळजी करू. आम्ही आहोत ना, आम्ही आहोत. तुझी बर्फी, वृंदा यांची काळजी नको करू. तुझा जीव इथे नको अडकवू राणा, नको अडकवू राणा. असेल तर ताई थांबलात का? बोला बोला. नाही, माझा या सगळ्यावरती अजिबात विश्वास नाही. मला माहिती आहे हे आत्मा वगैरे हे असं काही नसतं. पण आज आत्ता असं वाटतंय माझं राणा आज इथे असायला हवं. तो असेल तर तो आज माझी वाट बघत असेल, पण सगळं म्हणणं ऐकत असेल तो. आणि तसं असेल ना तर राणा मला माफ कर रे बाळा. मी तुझ्या अगदी मनापासून माफी मागतो बाळा, खरंच माफी मागतो. सगळे लोक मला मास्तर म्हणून खूप मान देतात, विद्यार्थ्यांना समजून घेणार शिक्षक म्हणतात. पण तुला समजून घेण्यात मात्र मी खूप कमी पडलो राणा, खूप कमी पडलो. आणि तू या घरासाठी, या घरातल्यांसाठी काय काय केलंयस, किती झटलायस तू. आणि मी मात्र कायम तुला बेजबाबदार समजत आलो रे. पण तसं नव्हतं राणा, असं अजिबात नव्हतं. तू माणूस म्हणून, मुलगा म्हणून माझ्याही 2 पावलं पुढे गेलायस राणा. तू लोकांसाठी काय काय केलंय, तुझ्या मदतीचा हात किती जणांचे आयुष्य सावरून गेलाय हे मला आज कळतंय राणा, आज कळतंय मला. पण एक फार मोठी चूक केलीस तू राणा. तू माझ्याही आधी निघून गेला. पण हरकत नाही, आता मी तिथे आल्यावर तुझी माझी जेव्हा गाठ भेट होईल ना तेव्हा सगळ्याचा हिशोब करेन मी, तुझा चांगला हिशोब करेन. ऐकतोयस ना, ऐकतोयस ना रे. बाबा, बाबा प्लीज शांत व्हा, रडू नका असे. अगं आपल्या राणाने त्या दोषांना पैशांची मदत केली होती. आणि वर त्याला म्हणाला ते काकांना सांगू नका, आला ते काका ओरडतील म्हणून. माणूस म्हणून खूप जबाबदार होता गेलो. अस्सल सोनं होता, सोनं.
आपण गमावून बसलो का आपल्या राणाला? होय, आपण गमावून बसतो आपल्या राणाला. वाडकर मास्तर, मास्तर आम्ही गेले 2 दिवस राणाच्या खुनाबद्दलची कसून चौकशी करतोय, पण आम्हाला अजून खरा मारेकरी सापडलेला नाही. मग कसली कसून चौकशी केली? इथे तर म्हणताय कसून चौकशी करतोय आणि मारेकरी अजून सापडला नाही. हो, नाही सापडला. कारण आम्ही नेमकं जिथे चौकशी करायला हवी तीच जागा राहील. म्हणजे हे घर. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? कळतंय, नीट कळतंय. पोलीस म्हणून या खात्यात इतकी वर्ष ड्युटी करतोय, तेव्हा जो अनुभव आलाय त्याच्याच आधारावर मी इथे चौकशी करायला आलोय. कधी कधी आपला खरा शत्रू घराच्या बाहेर नाही, घरातच असतो. काय म्हणायचंय काय तुम्हाला? कळेल. मला सांगा, तुमचे मिस्टर समीर महाले आणि राणा यांच्यात वैर होतं, ही गोष्ट खरी आहे का? काय? प्रश्नावर प्रश्न नाही, उत्तर हवंय. समीर आणि राणामध्ये 1-2 वेळा कडाक्याचं भांडण झालं होतं, ही गोष्ट खरी आहे का? राणावर याआधी जो हल्ला झाला होता त्यात समीरचा हात असावा असा तुमचा संशय होता, बरोबर? एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही उगाच भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा उकरून काढताय आणि या प्रकरणाला वेगळं वळण देताय. अहो, समीर राव आणि राणामध्ये जे काही वाद होते ते अगदी छोटे मोठे घरगुती वाद होते, पण ते आता संपले सुद्धा आहेत. मधल्या काळामध्ये समीर रावांनी राणासाठी जे जे काही केलंय त्याची कल्पना नाही आहे तुम्हाला. मास्तर, कसं आहे, गुन्हेगार गुन्हा करण्याआधी गुडविल कमावतो. त्यामुळे तुम्हाला समीरवर विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवा, पण आम्ही ठेवू शकत नाही. कधी कधी गुन्हेगार आपल्या समोरच असतो, पण आपल्याला असं वाटतं की त्याने काहीच केलेलं नाहीये, पण नेमकं त्यानेच सगळं केलेलं असतं. बऱ्याचदा माणसाचं चांगलं वागणं हे त्याच्या पुढच्या कामाची तयारी असते. असो, तुम्हाला समीरवर विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवा, पण आम्ही ठेवू शकत नाही. आम्हाला सगळ्या बाजूने चौकशी करावी लागेल. त्यामुळे आम्ही समीरला पोलीस स्टेशनला बोलवून त्याची वेगळी चौकशी करू. येतो मी. हो दादा, उद्याची ऑर्डर मी करतो ना पूर्ण. हा, फक्त परवाची जी ऑर्डर आहे त्याला 2-3 दिवस लागतील. हो, आता घरी काय झालं तुम्हाला चांगलंच माहिती आहे.
हा वहिनी बोल. समीर कुठे आहेत? त्यांचा फोन बिझी लागतोय. आहे फोनवरच बोलतोय तो. बोल ना, काय झालं? जमल्यास त्यांना लवकर घरी पाठवा. पोलीस आत्ताच येऊन गेले आणि ते समीरची चौकशी करावी लागेल असं म्हणतायत. काय? हो, त्यांनी आमची पण चौकशी केली. असं नको व्हायला की पोलिसांनी समीरची रस्त्यात चौकशी केली, ते बरं नाही दिसणार ना. म्हणून सांगते त्यांना लवकर घरी पाठवा. जर त्यांना चौकशी करायचीच झाली तर ते घरी येऊन करतील. म्हणजे जे काय होईल ना ते आमच्या समोर होईल. ठीक आहे, ठीक आहे. ठेवते. काय रे, काय झालं? दादा, घरी पोलीस येऊन गेले. हो, राणाच्या बाबतीत असं काही घडल्यानंतर ते अधूनमधून येतच राहणार चौकशीसाठी. दादा, पण ते तुझ्याबद्दल चौकशी करत होते. म्हणजे असं तर नाही ना की राणा दादा सोबत जे झालंय त्याच्यामध्ये तुझा हात आहे असा संशय असेल त्यांना? मी काय आधी कमी वाईट वागलोय? त्याच्याबरोबर एवढा भांडलोय, जीवे मारायची धमकी दिली मी त्याला. त्यावरून त्यांना संशय आलाच असेल. पण मला चांगलंच माहितीये की यात माझा काहीही हात नाही. आणि तुम्हा सगळ्यांचा माझ्यावर विश्वास असेल तर मला काही फरक पडत नाही. कधी कधी गुन्हेगार आपल्या समोरच असतो. आपल्याला वाटतं त्याने काहीच केलेलं नाहीये, पण नेमकं त्यानेच सगळं केलेलं असतं. हे घर राणा आणि तुम्ही 5 बहिणी अशा 6 जणांच्या नावाने केलेलं आहे. त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तू आता किती आणि काही बोल, माझ्या मनात समीर भाऊ विषयी कुठलाही राग नाहीये. तू हवा तेवढा वेळ घे. अजून 6 महिने लागले तरीही चालतील, पण आधी ठणठणीत भराव. बऱ्याचदा माणसाचं चांगलं वागणं हे त्याच्या पुढच्या कामाची तयारी असते. राणाच्या अकाउंटमध्ये जे पैसे आहेत ते काढून गावडे दादांना दिले तर? तू म्हणत असशील तर राणा दादाच्या अकाउंट मधनं काढूया आपण पैसे. पण दादा, आपल्याला जे पेमेंट कलेक्ट करायचं ना ते पुढच्या 2 दिवसात करून टाकूया. बऱ्याचदा माणसाचं चांगलं वागणं हे त्याच्या पुढच्या राणाच्या कामाची तयारी असते. अकाउंटमध्ये जे पैसे आहेत ते कधी कधी काढून गुन्हेगार गावडे आपल्या दादांना समोरच दिले. असतात. आपल्याला वाटतं त्याने तू काहीच म्हणत असशील केलेलं तर नाही, राणा दादाच्या पण अकाउंट मधनं नेमकं काढूया. त्यानेच सगळं केलेलं. पण दादा, आपल्याला जे पेमेंट कलेक्ट करायचं ना ते पुढच्या 2 दिवसात 6 करून जणांच्या नावाने केलेलं आहे. त्याच्यामध्ये लिहून किती आणि काही बोल, माझ्या मनात हवा तेवढा समीर वेळ भाऊ घे. विषयी अजून 6 महिने लागले तरीही चालतील, पण आधी ठणठणीत तू म्हणत असशील तर राणा दादाच्या अकाउंट मधनं काढूया आपण. काय चूक होती का आपल्या राणाची? म्हणजे देवाने त्याला अशी शिक्षा दिली. म्हणजे बघ ना, आधी तो अंथरुणाला खिळून राहिला, मग छान बराही झाला, आणि मग तो गेला ग. आपला राणा जो लहानपणापासून आपल्या सोबत होता, आपल्या बरोबर लहानाचा मोठा झाला, तो आपला राणा. हे घर सांभाळणारा, बाबांना आपल्यापेक्षा जास्त जीव लावणारा तो राणा आपल्यात नाही याच्यावर विश्वासच बसत नाहीये ग ताई. आपण किती खुश झालो होतो ना राणा बरा झाला तेव्हा. आपण तर विचार करत होतो राणा बरा होईल, मग तो घर सांभाळेल, मग आपण दुसरीकडे राहायला जाऊ. पण सगळंच संपलं. ओवी,
तुम्ही दुसरीकडे राहायला जाणार होतात का? हो, म्हणजे कायमचं इथे राहणं बरं नाही ना. सगळंच छान होत होतं. समीरचा बिझनेस सुद्धा सेट होत होता. राणा बरा होत होता. म्हणून आम्ही विचार केला की आपण दुसरीकडे राहायला जाऊ. दुसरीकडे राहायला जायचा विषय कोणी काढला, समीरने की तू? नाही ताई, दुसरीकडे राहायला जाण्याचा विचार सगळ्यात आधी आकाशचा होता. अच्छा, म्हणजे समीरने विषय काढलाच नव्हता.